जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे महेश. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2024मध्ये येणारे अपेक्षित प्रश्न. मी तुम्हाला 100% तर नाही, पण हे जे प्रश्न मी काढलेले आहेत, यापैकी तुम्हाला बरेच प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येतील, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर या व्हिडिओचा सर्वात पहिला प्रश्न आहे, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर याचं उत्तर आहे 366. आणि याचं स्पष्टीकरण, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात. त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरं तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 4 वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला लीप इयर असे म्हटले जाते. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचं उत्तर आहे आशिया. याचं स्पष्टीकरण, आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ 4,45,78,000 चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत. सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. आणि याचं स्पष्टीकरण, पूर्ण भारतातील जवळजवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात. प्रश्न, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर याचं उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? तर याचं उत्तर आहे प्लॅझ्मोडियम. आणि याचं स्पष्टीकरण, प्लॅझ्मोडियम जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो. प्रश्न, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर याचं उत्तर आहे मज्जासंस्था. आणि याचं स्पष्टीकरण, पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचे स्नायू कमकुवत होतात. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे करडई. आणि याचं स्पष्टीकरण, करडी ज्याला इंग्लिशमध्ये सॅफफ्लॉवर म्हटले जाते, या वनस्पतीचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते. प्रश्न, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे पोलाद. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे 0.04%. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या रिकामी जागा अवलंबून असते. तर याचं उत्तर आहे वस्तुमानावर. आणि खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर याचं उत्तर आहे क जीवनसत्व. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर हे 4 धातू दिलेले आहेत. यामध्ये पारा, ग्रेफाइट, हेलियम, क्लोरीन. तर याचं उत्तर आहे पारा. निद्रानाश हा रोग रिकामी जागा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो. तर याचं उत्तर आहे ब जीवनसत्व. आणि याचं स्पष्टीकरण, निद्रानाश ज्याला इंग्लिशमध्ये इन्सोमनिया म्हटले जाते, हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोप न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे, याला निद्रानाश असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे दूध. आणि याचं स्पष्टीकरण, दुधाला पूर्णान्न आहार म्हटले जाते, कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे की प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांसारखा सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात. म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे ड जीवनसत्व. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी रिकामी जागा टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात. तर याचं उत्तर आहे 99. आणि याचं स्पष्टीकरण, मित्रांनो, ओझोनचे थर हे वरील वातावरणामध्ये अगदी पातळ व पारदर्शक असते आणि या ओझोनच्या थरामुळेच मनुष्यांसाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनील किरणे अडविली जातात. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर याचं उत्तर आहे 0 अंश सेल्सिअस. तर याचं स्पष्टीकरण, म्हणजेच एखाद्या भागाचे वातावरण 0 अंश सेल्सिअस किंवा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरुवात होते. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर आहे फ्लेमिंग. आणि याचं स्पष्टीकरण,
मित्रांनो, पेनिसिलिन हे जीवाणू संसर्ग म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या उपचारात वापरले जाते. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावला होता. काकडी किंवा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर याचं उत्तर आहे 92%. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर याचं उत्तर आहे वरील सर्व, जसे की अतिसार, कावीळ, विषमज्वर. आणि याचं स्पष्टीकरण, कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत? तर याचं उत्तर आहे, सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही आहे. आणि याचं स्पष्टीकरण, सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. रिकामी जागा च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताचे ॲनेमिया हा रोग होतो. तर याचं उत्तर आहे लोह. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी को काय वापरण्यात येते? तर याचं उत्तर आहे क्लोरीन. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर याचा उत्तर आहे व्हायरॉलॉजी. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर याचं उत्तर आहे कोलकाता. BCG लस रिकामी जागा या रोगापासून बचाव करते. तर याचं उत्तर आहे क्षयरोग. कॉलरा रोगाच्या जीवाणूंचा आकार कसा असतो? तर याचं उत्तर आहे स्वल्पविरामसारखा. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास आंधळेपणा हा रोग होतो? तर याचं उत्तर आहे अजीवनसत्व. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. जय हिंद.